दुधी भोपळ्याची रबडी. दुधी भोपळ्याची रबडी. बरं, दुधी भोपळा काळजीपूर्वक वापरायचा असतो हे तुम्हाला आता कळलं असेलच, कारण आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे ते. तो जर कडू लागत असेल तर वापरायचा नाही. दुधी भोपळ्याची रबडी आपण करतोय, त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. दूध आहे, तूप आहे, किसलेला दुधी भोपळा, पिठी साखर, बदामाचे काप, कंडेन्स मिल्क, मनुका आणि रोज एसेन्स. काय लागणार आहे आता सुरुवातीला? आता आपल्याला पहिले तूप लागणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दुधी परतायचं आहे. ठीक. किती लागेल तूप? हो, 1 चमचा लागेल ना? हो. कारण का तूप म्हटल्यानंतर माझ्या हातून आपसुकच जास्ती पडतं, मग तसं व्हायला नको म्हणून मी विचार. तूप गरम होईपर्यंत मला सांगा, तुम्हाला अजून काय काय आवडी आहेत तुमच्या? छंद म्हणून तुम्ही काय करता? मला गाणं गायला आवडतं. एक गाणं आमच्यासाठी प्लीज, गाणं प्लीज, हिंदी मराठी कुठलंही चालेल. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली, सांज ये गोकुळी सावळी सावळी. वा, धन्यवाद. आमचा मान तुम्ही राखलात की तुम्ही 2 ओळी का होईना पण आमच्यासाठी गायलात. छान. तूप गरम झालेलं आहे. काय लागणार सुरुवातीला? आता आपल्याला किसलेला दुधी त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. बरं, हे आपण थोडं परतून घेऊया. बरं. आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. बरं, थोडीशीच. बरं, कारण आपण कंडेन्स मिल्क वापरणार आहे. बरोबर. ठीक. हो हो. साखर तर काय लगेच विरघळली? साखर विरघळली. काय लागणार? त्याच्यानंतर आपल्याला ड्रायफ्रुट्स आपले घालायचे. बरं, हे सगळे लागतील ना? हो हो, सगळे लागतील. कारण रबडी म्हटल्यानंतर ड्रायफ्रुट्स खूप असतात. रबडी म्हणा, बासुंदी म्हणा, खीर म्हणा, हलवा म्हणा, याच्यात ड्रायफ्रुट्स खूप वापरायचे. आणि थंडीचे दिवस आता संपत जरी आलेले असले तरी ड्रायफ्रुट्स खायला काही हरकत नाही. हो ना? हो हो. बरं, पुढे काय? मनुका पण. मनुका, किसमिस. किसमिस. पुढे काय लागणार आहे? ह्याच्यामध्ये आता कंडेन्स मिल्क. ओके. कंडेन्स मिल्क घातल्यामुळे त्याला एक थिकनेस पण आलाय. हो. पुढे काय लागणार आहे आता आपल्याला? आता आपल्याला दूध घालायचं आहे. बरं, हे गरम करून गार केलेलं आहे का गारच दूध आहे? नाही नाही, गरम करून थंडगार केलेलं दूध आहे. किती लागणार आहे दूध? आपण अंदाजे घालूया. बरं, ठीक. बघा, बस. पुरे? बस. बरं. म्हणजे तसं साखरेचा वापर आपण फार नाही केलेला आहे. रबडी जरी असली तरी आपण गोड पदार्थ कुठला त्याच्यामध्ये फार ऍड केलेला नाहीये, कारण आपण कंडेन्स्ड मिल्क भरपूर वापरले. आता काय करायचंय? ह्याला थोडीशी उकळी येऊ देत. बरं, मग गॅस मोठा करूया. हो. आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आपण रोज एसेन्स घालायचं आणि याला छान थंडगार करायचं. हो. किती वेळ लागतो गार व्हायला त्याला? म्हणजे सेट करायचंय की फक्त गार व्हायची वाट पाहिजे? नाही, गार व्हायची वाट पाहिजे, वाट्यांमध्ये काढून. बरं, ठीक आहे. आता याला उकळी आलेली आहे छान. तर आपण इसेन्स घालूया. ओके. बस बस बस. ह्याच्यामध्ये आपण रोज इसेन्स घातला आणि लगेच त्याच्या सुगंधामध्ये आणि स्वादामध्ये लगेच छानसा फरक पडतो. बरोबर ना? हो. आता काय करायचंय? आता हे आपल्याला 4-5 तास फ्रीज मध्ये सेट करायचे. 4 ते 5 तास फ्रीज मध्ये ठेवायचंय. हो. बरं, आणि पुढे मग खायला तयार. बरं, चला मग आम्ही हे फ्रीज मध्ये सेट करायला ठेवतो, पण तुम्ही पटकन लिहून घ्या दुधी भोपळ्याच्या रबडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती.